आता नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि त्याची सुरुवात करण्यासाठी भाविकांनी देवदर्शनासाठी गर्दी केली आहे। तुळजाभवानी तुळजापूर इथे, तर पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आणि शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे। तर पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन नव्या वर्षाची सुरुवात अनेकांनी केली। तर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी केली। सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी आज सकाळी केलेली ही गर्दी याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं। बघूया। नव्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत मुंबईकरांनी अगदी धामधुमीत केलेलं आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने व्हावी या मनोभावेने सर्व भाविक जे आहेत ते सिद्धिविनायक मंदिरामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली आहे। मुंबईमध्ये पहाटेपासूनच एकीकडे पाऊस पडतोय तरी देखील भाविकांच्या भक्तीमध्ये आणि उत्साहामध्ये कुठेही कमतरता भासत नाही हे चित्र आपल्याला सध्या सिद्धिविनायक बाप्पाच्या मंदिरामध्ये पाहायला मिळतंय। पहाटे 3:15 वाजल्यापासून रात्री 11:30 वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील असं सिद्धिविनायक प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। परंतु दुपारात असेल किंवा मध्यरात्री असेल यावेळेस अर्धा तास मंदिर बंद राहील असे देखील माहिती जी आहे ती सिद्धिविनायक प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। कॅमेरामन खंडू कसबे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।